व्यासपीठावर मी आयोजकांना विनंती करतो की सचिन काडेकर यांचा इथे सन्मान करायचा आहे. लाईट्स ऑन झाली आहे. दिवस रात्र, दिवसातून आता रात्रीमध्ये हा क्रिकेट सुरू होणार. एका बाजूला पाहुणा संघ पापडचा पाडा बॉलिंग मार्कवर आणि बॅटिंग आली आहे तो अर्थात आयोजक संघ श्री गणेश वल्लभ. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया कल्याणचा आवाज. प्रथमेशजी ठाकूर सर नैतुली त्यापूर्वी सुनील पाटील यांचा सन्मान होणार आहे. या सुनीलजी पाटील. Now back to match and back to Combox. धन्यवाद. Thank you so much प्रवीणजी टेंबर सर, बायकरमॅन कॉमेंटेटर वल्लभ आणि थँक्यू सो मच प्रशांतजी पुजारी सर. दोघांचे मनापूर्वक आभार. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दयासागर अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती द्या आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दुःख दरिद्र हरुणी अवघे देशांतरा पाठवी. हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुदोषवी. गणपती बाप्पाला वंदन केलं, बॅकफुटला गेलं, स्क्वेअर लेग, स्क्वेअर द विकेट, पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे सौकाराची वसुली आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवरायांना मानाचा त्रिवार मुजरा स्पर्धेच्या वतीनं अर्पण करून दिवंगत लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण तुम्हा सर्वांचं क्रिकेटच्या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. स्वागत केलंय फलंदाजाने, बॅकफुटला गेला, स्क्वेअर द विकेट, पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे गॅप शोधलाय. सलगचा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. प्रिशा 11 श्री गणेश वल्लभ बॅटिंग करतात पूर्वार्धामध्ये. सामना क्रमांक आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये दुसरा. चंद्रकांत स्मृती पापडीचा पाडा टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं प्रिशा 11 श्री गणेश वल्लभला. श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ आयोजित माजी सरपंच व उपसरपंच चषक 2026 और तयार. पुन्हा एकदा त्याच दिशेनं, त्याच अंदाजामध्ये, त्याच कंट्रोलमध्ये फ्रंट फुटला येत असताना यावेळेस ड्राईव्ह केलाय, पॉइंट टार्गेट केलाय. पॉइंटचा 7-12 स्वतःच्या नावावरती करतोय. बंटीच्या बॅटमधनं सलगचा तिसरा चौकार. काय सुंदर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फार जबरदस्त फटके, तिन्ही लाजवाब स्ट्रोक आपण पाहिले बंटीच्या बॅटमधनं. गोलंदाज विशालचं स्वागत केलंय, ऑन ड्राईव्ह केलं. यावेळेस 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बॉलला अडवलं जात आहे आणि डॉट बॉलची समाप्ती. चांगला खेळ या क्रीडांगणावरती आज देखील आपण अनुभवणार आहोत. खरं तर अग्र नामांकित क्रीडा स्पर्धा आणि आज अगदी आपण पाहिलं तर महत्त्वपूर्ण दिवस या स्पर्धेचा. डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये स्पर्धा आपण अनुभवत आहोत. अंडर दी फ्लड लाईट आता मात्र या स्पर्धेचं नियोजन आपण पाहत आहोत. सामना क्रमांक आपण पाहिलं तर 2 मैदानाच्या आतमध्ये. पहिला सामना अप्रतिम झाला. महेश पाटीलनं काय फलंदाजी केली. 56चा सफल रन चेस. पुन्हा एकदा ऑफसाइड रिजन मध्ये ड्राईव्ह केला, समोर ड्रायव्हिंग लेंथ वरती होता, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट, चेंडू सीमा पलीकडे चौकार. नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा. आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटील. क्या बात आहे. नाद नाही करायचा आमच्या भोलेनाथ शेठ पाटीलचा. हे केवळ नाव नाही तर दोस्तीचा विश्वास आणि समाजसेवेचा जिवंत आदर्श आहे. दोस्ती दुनियेदारीतील राजा माणूस म्हणून ओळख निर्माण करत असताना आज अगदी आपण पाहिलं तर समाजकार्यामध्ये दादा कुठेही कमी पडला नाहीये. माणुसकीची कास कधी सोडली नाही. मित्रांसाठी ढाल बनून उभं राहणं आणि समाजकार्यासाठी शांतपणे काम करणं ही त्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख आहे. शब्दांपेक्षा कृतीवरती विश्वास नेहमी ठेवला आणि नावापेक्षा कामाला ज्याने महत्त्व दिलं, स्वार्थापेक्षा प्रथम समाजकारण, यामुळे सातत्यानं आमचे भोलेनाथ शेठचं नाव आदराने घेतलं जातं. ही खरी ओळख आहे या नावाची आणि आज त्या नावाला
खरं तर त्या नावाचा आणि त्या कार्याचा गुणगौरव करणारी स्पर्धा आपण अनुभवत आहोत. माजी सरपंच व उपसरपंच चषक 2026 क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय. गझल क्रिकेटचा आणि सोहळा हा आनंदाचा. अंडर दी फ्लड लाईट प्रकाश झोतामध्ये क्रिकेट आता आपण अनुभवणार आहोत. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर व्हाईल बॅटिंग टीम प्रिशा 11, श्री गणेश वल्लभ 16 विदाउट लॉस. प्रेम म्हात्रे स्ट्रायकिंग एंडवरती, गोलंदाजी मार्कवरती. षटक दुसरं आणि सिद्धू झाळकेला आपण पाहणार आहोत बॉलिंग मार्कवर. बॅटची मोठी कडा लागली आहे. शॉट फाईन ऍक्शन मध्ये आलाय. आफ्टर दी विकेट सेलिब्रेशन आपण पाहत आहोत. पहिल्या ओव्हर मध्ये चौकार आणि चौकार आले होते, पण त्यानंतर मात्र आपण पाहत आहोत व्हेरी फर्स्ट बॉल सेकंड ओव्हर विकेट मिळाले गोलंदाज सिद्धूला. प्रेम म्हात्रे बॅक टू दी पॅव्हिलियन. शिवनेरीचा वाघ उगवला, स्वराज्याचा दीप उजळला, मराठ्यांच्या रक्तानं गड सजला आणि शिवबांचा गजर नभा नभात दुमदुमला. छत्रपती शिवरायांचं गुणगान गाणारं हे संगीत आपण ऐकलं. अंगामध्ये ऊर्जा संचारते जेव्हा हे नाव मुखामध्ये येतं. षटक क्रमांक दुसरं आणि सिद्धूला पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली. आणि दरम्यान आपण पाहिलं तर चौकार 4 आले होते पहिल्या ओव्हरमध्ये, पण त्यानंतर सिद्धूनं सांगितलं कमबॅक करणं आम्ही जाणतो. खरं तर प्रिशा 11 श्री गणेश वल्लभ यजमान संघ आणि त्यांच्या विरोधात मेहमान. यजमान बनाम मेहमान असा हा महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवत आहोत. मॅच चांगली होईल त्यामध्ये शंका नाहीये. बॉलर तयार. बॉलिंग मार्कवरती सिद्धू. नवीन फलंदाज विनय येतोय. विनय स्ट्रायकर एंडवरती असणार आहे. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन आपण पाहतो. ओव्हर नंबर 2 आहे. बाउंड्री लाईनच्या लगत 3 फिल्डर प्रोटेक्शन करताना डावखुऱ्या आताच्या फलंदाजासाठी. ऑन साइडला फटका चांगला आहे. शॉर्ट स्क्वेअर बीट बॉल मागे बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय माजी सरपंच उपसरपंच चौकार. क्रिकेटचा खेळच असा आहे. प्रत्येक चेंडू नवीन संधी तुमच्या पुढे घेऊन येत असतं. त्यामुळे भूतकाळाचा विचार न करता पुढच्या येणाऱ्या बॉलसाठी प्रत्येक वेळी सज्ज राहणं गरजेचं आहे. सज्ज होता फलंदाज स्ट्रायकर एंडवरती विनय आणि त्यानं चौकार लगावला. यापूर्वीच्या बॉलवरती विकेट गेली आहे. त्याला माहिती आहे दबाव आहे, पण दबावाला बाजूला सारत असताना लगावलेला चौकार. मोठ्या रनअपनं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सिद्धू. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न. वेगानं येणारा अकुटप्पाचा बॉल शरीराला भेदेल का प्रश्न. जेव्हा फलंदाजाला पडतो तेव्हा पूलचा फटका बाहेर येतो. अगदी रोहित शर्माला आपण पाहिलं होतं जेव्हा KL राहुलला हेझलवूडने नॅस्टी बाउन्सर टाकला होता. विराट कोहलीच्या हेल्मेटवरती जाऊन आदळला होता. त्या 140-145च्या स्पीडने येणारा हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑफ लेंथ पूल केला स्क्वेअर लेगला. तेव्हापासून वन ऑफ द बेस्ट पुलर, ग्रेटेस्ट पुलर ऑफ द वर्ल्ड, हिटमॅन हे नाव झालं. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटी सायानं उचललं, फेकून दिलं. पिकअप शॉट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं ठोकलाय षटकार. मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा घेणं फार गरजेचं आहे. कारण आता तुम्ही जे करताय ना त्याला लाखो लोक त्यांचं स्वप्न समजत असतात. खरं तर अगदी आपण पाहिलं तर यापूर्वी विकेट मिळाली होती, पण त्यानंतर चौकार, पुन्हा डॉट आणि मग पुन्हा षटकार. एक डाव तुझा तर एक माझा, एक बारी तुम्हारी तो एक हमारी. आता मात्र इथून या मॅच मध्ये पुन्हा एकदा वरचढ राहण्याचा प्रयत्न प्रिशा 11 श्री गणेश वल्लभ संघाचा सुरू आहे. विनय यावेळेस पॉइंट मधून खेळलाय. आठवण करून देतोय वीरेंद्र सेहवागची अपिश अँड पनिश. बॉल चालला बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार षटकारांचा पाऊस
आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक चौकार. फक्त चौकार षटकारांमध्ये डील सुरू आहे. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. प्रत्येक फलंदाज अगदी आपण विचार केला तर फक्त चौकार षटकारांवर विश्वास ठेवतोय. पण यावेळेस थोडा सेन्सिबल अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला. डिफेन्सिव्ह अप्रोच. सिंगल मिळाली पॉइंटला आणि अगदी चौकार षटकारांच्या व्यतिरिक्त पहिली धाव प्रथमताच आली आहे. 11 चेंडूंनंतर आलेली ही सिंगल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 31. तर एक विशेष सन्मान आपण इथे करूया. 40+ लेजंड मास्टर सुनीलजी पाटील वलप यांचा सन्मान. या सुनीलजी पाटील स्वागत कक्षामध्ये आपला सन्मान घ्यायचा आहे. 40+ मास्टर्स वलपची टीम खूप चांगली क्रिकेट खेळते. बोलणाशेठ पाटील यांचं मोठं योगदान असतं 40+ टुर्नामेंटसाठी आणि सुनीलजी पाटील हे मुख्य आयोजक असतात. त्यांच्यासोबत प्रकाश खाडेकर असतील, अनिल टेंबे, ही संपूर्ण आर्मी. त्यांचं स्वागत इथे बोलणाशेठ पाटील करतायत. हे प्रेम, धन्यवाद तुमचं आल्याबद्दल. एक मोठी अनाउन्समेंटसुद्धा आहे. टीम वलपच्या फलंदाजसाठी सुवर्ण संधी. 3 बॉल 3 षटकार जो बॅटर मारेल त्याला बजरंग म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपये इथे दिले जातील 3 षटकारांसाठी. धन्यवाद. ये तो अभी झाकी पिक्चर अभी बाकी है मेरे भाई. आता तर सुरुवात झाली आहे या रात्रीची. आजच्या रात्रीमध्ये जबरदस्त मॅचेस तर पाहायला मिळतील. पण जर का वलप संघ शेवटच्या चरणापर्यंत टिकला तर बक्षिसांची खैरात होईल या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी मार्कवर ओव्हर नंबर 3 आणि अनिकेत पवारचा वापर केला जातोय. फिल्डिंग मध्ये थोडं परिवर्तन. फील्ड रेस्ट्रिक्शन आता नाहीसं झालं. विखुरलेल्या अवस्थेमध्ये क्षेत्ररक्षण. लेफ्टी बॅटर्ससाठी डीपमध्ये बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग. समोर मिड विकेट. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन लॉंग ऑफ डीपमध्ये कव्हर तैनात केलाय. फुल टॉस तितका चांगला फायदा उचलता नाही आलाय. सिंगल मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे. टोटल 32. 32 या आकड्यावर PTC लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन जे प्रेक्षक आम्हाला जोडले जातात त्या तमाम ऑनलाईन व्ह्युअर्सचं स्वागत करूया. आणि रिव्ह्यूची मागणी केली आहे. ऑनफिल्ड अंपायरचा रिव्ह्यू असेल. तर हा नो बॉल आहे. फायनल PTC.in. नो बॉल आहे. इट्स अ वेस्ट आहे. भीमर आणि आता सुवर्ण संधी फलंदाजाकडे. मोठा फटका खेळण्याची मुभा टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल एक्झॅक्टली कशा प्रकारे बॉल होता आणि तिथून हा भीमर घोषित केला गेला. गुड डिसिजन. कंट्रोल रूम मधून हा निर्णय आपण पाहतात. फ्री हिट बॉलवरती मोठा हिट लगावण्याचा प्रयत्न जरूर होता पण त्या फटक्यामध्ये इतकी ताकद नव्हती. धावसंख्या 34 वरती आपण पाहतो. 34 for 1. थर्ड ओव्हर इन स्टील प्रोग्रेस. धावसंख्या पुढे आली आता. .34 34 धावा. पुढचा बॉल अनिकेत पवार. यावेळेस गती होती जरूर. नियंत्रण देखील होतं गोलंदाजाकडे आणि योग्य टप्प्यावरती बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले फ्रंट अँगल इंटरेस्टिंग असेल. करतो स्क्वेअर ऑफ द विकेट कॉमेंट्री बॉक्स आहे त्यामुळे एक्झॅक्टली बॉलर कोणत्या प्रकारचे चेंडू हातात ते पाहणं थोडं कठीण. त्याचा अनुमान लावणं थोडं कठीण आहे. यावेळेस स्मॅश करण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये खेळतोय. फिल्डर तिथे पोहोचतायत. थोडे फंबल झाले. सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉलला गॅदर केलंय. थ्रू करतील तत्पूर्वी पुन्हा एकदा चांगला अवधी मिळाला फलंदाजांना. गुड रनिंग बिट द विकेट. धावफलक पुढे आता जतीन गोंधळे आम्हाला माहिती देतात. टोटल स्कोरबोर्ड वरती 36. जतीन गोंधळे मॅन फ्रॉम उसाटणे आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये. त्यांना देखील तुम्ही पाहता त्या स्पर्धेची मोठी जबाबदारी. काही क्षणातच भाया मात्रे उसाटणे देखील आम्हाला जोडले जातील. पुढचा बॉल अनिकेतला आपण पाहत आहोत. काय गोलंदाजी करतोय. भन्नाट गोलंदाजी. फार सुंदर ॲक्युरेट गोलंदाजी आपण पाहत आहोत.
ॲज अ बॉलर मॉडर्न डे क्रिकेटमध्ये जर तुम्हाला स्वतःचं अस्तित्व टिकवायचं तर ॲक्युरेसी आणि कन्सिस्टन्सी या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. फटका चांगला आहे, डॉट बॉल आले होते पण त्यानंतर आक्रमण. रुकावटें तो जिंदगी का हिस्सा है पर मेहनत से हर दीवार गिराई जा सकती है. आणि आता मात्र बनत होता दबाव, त्याला बाजूला सारलंय, लगावलाय चौकार. ऍक्शन रिप्ले. स्वीट हिट नाही हा स्वीट हिट. वेळ इतका होता फलंदाज विनयकडे की त्यानं निवांत बॅटची ग्रीप चेंज केली, स्टान्स बदलले, मग चौकार लगावला. पुन्हा एकदा यावेळेस देखील फटका फसलाय, बॉल हवेमध्ये. डाऊन दी बॉल, फिल्डर कॅच केले, ड्रॉप. आउटफील्ड आहे फास्ट, बॉल काही केला थांबणार नाहीये, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुधारी तलवार करते आक्रमण. मिळतात 4. बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार. आणि या चौकाराच्या मदतीनं आपण पाहिलं तर दरम्यान षटक क्रमांक 3 देखील संपुष्टात आलंय. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तब्बल धाव फलकावरती 44-44. अरे लाखात एक नाद नाही करायचा. क्या बात आहे. अगदी आपण पाहिलं तर ज्यांच्या कार्याचा गुणगौरव करणारी ही स्पर्धा आपण पाहत आहोत. भोलेनाथ शेठ पाटील यांचं हे संगीत आपण पाहत आहोत, ऐकत आहोत. फार दर्जेदार संगीत. धावसंख्या 44, 3 ओव्हर नंतर 44. वैयक्तिक 17 वरती बॅटिंग करतोय बंटी आणि दुसऱ्या बाजूला विनयला आपण पाहत आहोत. 11 बॉल मध्ये तब्बल 26 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. अफलातून बॅटिंग आपण पाहत आहोत. यावेळेचा फटका चांगला आहे, समोरच्या दिशेनं डीप मध्ये, लॉंग ऑफ तैनात. सिंगल मेल, एका दुक्का सिंगल डबल देखील चालतील. क्रिकेट हा खेळ फक्त चौका षटकारांचा नाहीये. सिंगल डबल तर ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे आणि सिंगल इकडे अंकित केली जाते. धावसंख्या पुढे. बंटी सध्या अँकरचा रोल प्ले करण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्याने पाहिलंय विनयच्या बॅटला जणू काही आग लागली अक्षरशः. काय फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. 45 वल्लभ संघाचे समर्थक मोठ्या संख्येनं असतील क्रीडांगणावरती. होम ग्राउंड वरती टीम खेळतीये. आदरणीय भोलेनाथ शेठ पाटील यांच्या कार्याचा गुणगौरव करणारी स्पर्धा. ज्ञानेश्वरजी पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर षटकार जर फलंदाजाने ठोकला तरी देखील 1000 आणि गोलंदाजानं विकेट जरी संपादित केली तरी देखील 1000. पेशा 11 श्री गणेश वल्लभ विरुद्ध चंद्रकांत स्मृती पापडीचा पाडा. ही लढत ऑन साइडला. व्हॉट अ टायमिंग. काय फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब स्ट्रोक. जो गिरने से कभी डरता नहीं ना, वो उड़ने का मजा हर बार लेता है. पडण्याची भीती नाही आम्हाला सांगत असताना हा षटका ठोकलाय. संघर्षाची नातं आमचं फार जुनं आहे, कारण मराठमोळ्या रक्ताचे आम्ही शोभाचे मावळे आहोत. षटका ठोकला ऑन साइडला. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. ताकद प्रचंड झोकली होती आणि बॅटच्या मधोमध आला होता. परफेक्ट मिडल ऑफ दी ब्लेड. षटकार आलाय विनयच्या बॅटमधनं, ज्याच्या नावानं संघ ओळखला जातो. या संघाची ओळख. 12 बॉल मध्ये 32 वर सध्या वैयक्तिक त्याची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अफलातून बॅटिंग गरजेचं देखील होतं, कारण होम ग्राउंड वरती आपण खेळत आहोत. स्लोअर वन लवकर पीक केला. हेलिकॉप्टर उडवलाय. लँड होतोय.
बाउंड्री लाईनच्या बाहेर. आज मुश्किल है कल बेहतर होगा, बस मेहनत करना मत छोड़. आणि या मेहनतीनं ठोकलाय आणखीन एक सिक्सर. हरे रंग का सपना लेकर आया अफजल इस मिट्टी में. अरे घुसा दिया भगवा छत्रपती ने उसकी छाती में. यावेळेस देखील मिनी हेलिकॉप्टर फिल्डर तैनात आहेत. सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. का बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. धावांचा अक्षरशः पाऊस पाडला जातोय वल्लभ नगरीमध्ये. आज मात्र अंडर दी फ्लड प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधामध्ये मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. ही ताकद आहे. होम ग्राउंड वरती खेळत असताना जरूर थोडा दबाव असतो, पण दबावाला बाजूला सारत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रिशा 11 श्री गणेश वल्लभ संघाचे फलंदाज आक्रमण करतायत. भारत यार भावेश. सेकंड लास्ट बॉल. बॅटची एज. शॉर्ट थर्ड ऍक्शन मध्ये कोणती धाव मिळणार नाही. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. या षटकातला 3.5 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या तब्बल 59. यावेळेसचा फटका. या फटक्यात देखील वजन आहे. क्षेत्ररक्षक आउटस्टँडिंग. व्हॉट एफर्ट. काय शर्तीचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले. लाजवाब अफलातून एफर्ट. चेक जरूर केलं जाईल, पण खरं तर याचा निकाल काही येऊ दे, क्षेत्ररक्षकाच्या प्रयत्नांना सलाम आहे. 100 मार्क इथे दिले जातील. त्याने ज्या प्रकारचे एफर्ट लावले, प्रयत्न केले. पाण्याची मागणी केली जाते. चला 12th मॅन पाणी घेऊन आपण छोटासा आपण घेऊया तत्पूर्वी डीजे वाला ब्रेक. दम आहे नावात आयोजक भोलानाथ पाटील दादाच्या. दम आहे नावात, दम आहे नावात दादाच्या. दम आहे नावात भोलानाथ पाटील या दादाच्या. आज दम आहे नावात. सेफ आहे. बाउंड्री सेव. PTC लाईव्ह. आज आपण पाहिलं तर संपूर्ण या स्पर्धेची मोठी जबाबदारी ती वाहिनी देखील कार्यरत आहे. ऑनलाईन देखील प्रचंड प्रेक्षक आपल्याला जोडले गेलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. माजी उपसरपंच सरपंच चषकाच्या वतीनं. ओव्हरला झाली आहे सुरुवात. थ्रू दी कव्हर. फटका चांगलाय ऑफसाइड रिजनला. कव्हर बाउंड्री लाईनच्या अगदी नजीक चेंडूला अडवलंय आणि तत्पूर्वी फलंदाजांना उदी मिळालाय. सिंगल कंप्लीट केली गेली आहे. विनर स्ट्रायकिंग एंड वरती आलाय आणि अगदी आपण पाहिलं तर आजच्या रजनीमधील अर्धशतक त्याच्या नावावरती तो करेल का. 14 बॉलमध्ये सध्याच्या घडीला 39 वर त्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 14 बॉल 39 वैयक्तिक इंडिव्हिज्युअल टोटल. विनयच्या बॅटमधनं आतापर्यंत आपण पाहिलं 61 वरती सांघिक आकडा. बॅटिंग करत असताना प्रिशा 11 श्री गणेश वल्लभ संघाचा. ऋषिकेश तयार.
फटका चांगलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन. ओ काय घडलंय. 1-2 का 4, 4-2 का 1. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 मिळतील रन. काय फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एकदा का तुमच्या नशिबात जे काय ते मिळायची सुरुवात झाली ना तर कोणी थांबवू शकत नाही. कदाचित आज अर्धशतक पटकावण्याचा मान मिळेल फलंदाज विनयला. 43 वर बॅटिंग करतोय. दूर ठेवण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम दी बॉडी. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. अतिरिक्त धावेचा इशारा पंचांचा आपण पाहत आहोत. तर बॉलिंग टीम रिव्ह्यू वापरलाय व्हाईट बॉलसाठी चेक करायचंय. व्हाईट बॉलला देखील रिव्ह्यू घेतला गेलाय बॉलिंग टीमकडून. PTC.in. इट्स अ वॉलेट डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जाईल. बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतला होता. रिव्ह्यू सक्सेसफुल. रिव्ह्यू रिटेन. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. समोर फिल्डर तिथे तैनात आहे. सेकंडचा कॉल केलाय आणि थ्रो असा केला एक्झॅक्टली की तिथे गोलंदाजाला गॅदर करताना थोडा प्रॉब्लेम जरूर आला. धावसंख्या आपण पाहता तिकडे 2 तत्पूर्वी कंप्लीट केल्या जातात. वैयक्तिक 45 वर बॅटिंग करतोय. सांघिक धावसंख्या 67. 67 ऑन दी बोर्ड. या ओव्हरमध्ये मागील 4 बॉलमध्ये आतापर्यंत 7 खर्च केल्यात. गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतो ऋषिकेश. 5 धावा करायच्यात अर्धशतकासाठी विनयला. ओ इथे विकेट कीपर कडनं मिस्टेक झाली आहे. धाव कोणती मिळणार नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. संधी होती. मोठा मासा गाळाला सापडला असता पण नशीब आज बलवंत आहे. नशिबाची मोठी साथ आहे आज विनयला. लक फॅक्टर ऑन झालंय. बॉल तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. विनयच्या विरोधात समोर ऋषिकेश. शेवटचा बॉल फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर धावतात त्यांच्या वाक्याच्या बाहेर. चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 मिळतील. वेल डिझर्व 50 मिस झाली आहे. 49. 49 धावा विनयच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. ना कोई तकलीफ ना कोई संघर्ष. तो क्या मजा है जीने में. अरे बड़े बड़े तूफान थम जाते जब आग लगी पड़ी हो सीने में. आणि आग लावली क्रीडांगणावरती. विनयनं 49 धावांची मॅरेथॉन इनिंग साकारली. एकदा जोरदार टाळ्या. विनयची फलंदाजी आवडली असेल तर व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. ॲब्सोल्युटली ग्रेट. नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा. आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा. डाव संपला. पहिला 71 झालेल्या 72चं टार्गेट असेल. येणारे 30 चेंडू आणि स्वर्गीय चंद्रकांत स्मृती पापडीचा पारा क्रिकेट संघाला 72 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. येस प्रवीण सर.
सो नेक्स्ट मॅचचं टॉस थोड्याच वेळामध्ये अनाऊन्समेंट होणार आहे. प्रथमेशजी ठाकूर यांचा पण आवाज ऐकला फर्स्ट इनिंग अँड सेकंड इनिंगसाठी पुन्हा एकदा आवाज ऐकूया. प्रशांतजी पुजारी कलंबोली यांचा. आज 2 हे नामांकित समालोचक आम्हाला जॉईन करत आहेत. मोस्ट वेलकम. कल्याणचा आवाज सुरुवातीला, आता कलंबोलीचा आवाज आपण ऐकूया. 30 चेंडू 72 धावेची आवश्यकता. आतिषबाजी सुरू झाली आहे. A1 टुर्नामेंट. बोल्लाशेठ पाटील, राजू पाटील, गणेश पाटील, GSP असतील, सर्व मंडळी या स्पर्धेच्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये कार्य करता आणि आज स्वतः वल्लभ गावाचा आयोजकांचा संघ मैदानामध्ये उतरला आहे, ज्यांनी मेहनत केली आहे स्पर्धेसाठी. आणि हीच ती मुलं जे तुम्ही विकेटवरती पाहताय. टीम मीटिंग यांची स्पर्धा आहे. प्रचंड मेहनत घेतली आहे प्रत्येक कार्यकर्त्याने. शून्यातून निर्माण झालेलं विश्व. आणि ही स्पर्धा म्हटलेला प्रथमेश तर तो एक डायलॉग मला आठवतो, संभाटा मोठमोठे गार केले गंमतमध्ये. आणि हो, तसं स्टँडर्ड आहे या स्पर्धेचं. कारण पहिलं पर्व सोपं पाहिलं, परंतु 12वं पर्व अगदी त्या पद्धतीनं रंगताना पाहतो की जिथे आयोजन ज्याने ज्याने पाहिलं त्याने कंपॅरिझन केलं की ही स्पर्धा हिचा लेवल वेगळा आहे. त्यामुळे मी उल्लेख केला की मोठमोठे गार केले अगदी गंमतमध्ये. ते गंमतमध्ये गार झाले असतील कारण मोठी स्पर्धा आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि ऐकूया पुन्हा एकदा आवाज आहे कलंबोलीचा. प्रशांतजी पुजारी सर उर्फ तम्या आणि एक उत्कृष्ट फलंदाज देखील आहेत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स प्रशांतजी. धन्यवाद. धन्यवाद प्रवीण सर, थँक्यू सो मच. प्रतिमेशजी खूप चांगलं पहिलं सत्र राहिलं. खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागलं टीम वल्लभचं. थोडंसं अडचणीमध्ये होता परंतु कमबॅक चांगला झाला. तर वेलकम सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा रात्रीच्या सत्रामध्ये आता आपण पदार्पण करतो. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरंच धन्य ऐकतो मराठी, धर्म जात पंत एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. अर्थातच मित्रांनो, आपली मातृभाषा मराठीमध्ये पुन्हा एकदा समालोचन करण्याची संधी या सत्रामध्ये मला मिळाली. याबद्दल नक्कीच आयोजकांचा धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर प्रवीणजी टेंबे सर, तुम्ही आम्हाला इथे संधी दिली याबद्दल तुमचं देखील मी धन्यवाद व्यक्त करतो. पहिल्या सत्रामध्ये आपण प्रतिमेशजी यांना ऐकलं. खूप चांगलं समालोचन राहिलं आणि खूप चांगल्या विस्तृत पद्धतीने त्यांनी मात्र विश्लेषण करत असताना प्रत्येक गोष्टीची इत्तमभूत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. परंतु दुसऱ्या सत्रामध्ये घडणार तरी काय? येणारे 30 चेंडू आहेत आणि 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. तेवढं सोपं राहणार नाही आहे मित्रांनो. तब्बल आपण पाहतो की 30 चेंडूंमध्ये 72 धावा म्हणजे एखादा धावसंख्येचा रतीब, एखादा विशाल काय डोंगर समोर आहे आणि हा डोंगर जर का लांगायचा असेल तर पॉवर प्लेचे 2 षटकं भरपूर निर्णायक असणार आहेत. पंचाचा इशारा, गेम ऑन, ग्रीन सिग्नल येतोय. सामन्याला होते सुरुवात. विनय येतात बॉलिंग मार्कवरती, अनिकेत आहेत स्ट्राईकवरती. पहिला चेंडू लोअर फुलटॉस होता. पॉइंटच्या दिशेमध्ये तटवण्याचा प्रयत्न, बॅटीचा आउटसाइड एज घेतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. एक पेक्षा जास्त काय नाहीये. सुरुवात झाली आहे, आघात झालाय, खातं उघडलं गेलंय सिंगलच्या माध्यमातून. ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून एक पारितोषिक आलंय भावेश यांच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं. तर बघूयात या बक्षिसाला स्वीकारलं जाणार का. सामन्याला सुरुवात अद्याप झालेली नाहीये दुसऱ्या सत्रामध्ये, परंतु बक्षिसांची लयलट सुरू झाली आहे. ही स्पेशालिटी या स्पर्धेची. स्पेशली तुम्ही जेव्हा पनवेल पंचकृषीमध्ये येता, विशेष करून या MIDCच्या परिसरामध्ये येता, फुलटॉस आहे, टोलवला गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आहे, जज करतोय, कॅच कंप्लीट होतोय, पंचांचा इशारा अद्याप देखील येणं बाकी आहे. येस, वेस्ट साईडच्या वरती बीमारसाठी कॉल दिला गेलाय, रिव्ह्यू घेतला गेलाय, पंचांच्या माध्यमातून हा रिव्ह्यू घेतला गेलाय. तर बघूयात हा रिव्ह्यू काय होतोय. चर्चा चाललेली या मैदानाची, चर्चा चाललेली MIDCच्या या पंचकृषीतली, कारण की ज्या ज्या वेळेला तुम्ही या आसपासच्या परिसरामध्ये येता त्या वेळेला भरपूर सारे मैदान आहेत जी तुमच्या मनाला वेड लावतात. परंतु हे फेअर डिलिव्हरी आहे आणि फलंदाज भावेश याच्या खेळीचा होतोय अंत आणि पहिल्या चेंडूचा सामना करत असताना विकेटचं पतन होत आहे.
लोअर फुलटॉस चेंडू होता, ऑन साइडला कन्वर्ट करायचा होता मोठ्या स्ट्रोकसाठी. नीटच्या संपर्कामध्ये चेंडू येत नाहीये. मिस्ट्रामिंग स्ट्रोक झाला. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडूच्या खालती येतोय. जजमेंट करत असताना 30 यार्डच्या सर्कलमध्ये कॅच होतोय कंप्लीट. पहिली मोठी सफलता टीम वलपला गोलंदाज विनय यांच्या माध्यमातून होते. एक ब्रिलियंट स्टार्ट, एक चांगली सुरुवात आपल्या टीमसाठी गोलंदाज करून देतोय. निर्णायक सामना राहणार आहे. घरच्या मैदानावरती खेळतायत, घरचे पाठीराखे आलेत. अस्तित्वाची लढाई आहे. या स्पर्धेमध्ये टिकून जर का राहायचंय तर प्रत्येक सामना जिंकावाच लागेल आणि हो प्रयत्न आहेत टीम वलपचे. ओव्हर द विकेट लोअर फुलटॉस चेंडू होता. वाईडिश लॉंग ऑफला ड्राईव्ह केला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॉन्फिडंटली संकेत पहिला बॉल खेळून काढतायत. ही एक चांगली ओळख आहे चांगल्या फलंदाजाची. आल्याला तुम्ही षटकार मारता, चौकार मारता, याहून अधिक महत्वाचं आहे व्हेरी फर्स्ट बॉल तुमच्या इनिंगचा तुम्ही बॅटीवरती किती चांगल्या पद्धतीने घेतात. मिडल ऑफ द बॅट घेत असताना चेंडूला ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एक रन जरूर कन्वर्ट करतायत. 2 धावा धाव फलकावरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पॅडलाईन वरती चेंडू आदळतोय. दाद जोरदार केली होती, ऍपिल उत्स्फूर्त होती, परंतु ही दाद पंचांनी खारिज केली आहे आणि इथे आपण पाहतोय लेग बाईटच्या माध्यमातून 1 रन जरूर मिळतोय. सिंगलने आता पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय. MIDCच्या परिसरामध्ये असलेलं हे मैदान खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं तर मिनी वानखेडे या मैदानाला नाव दिलं गेलंय. परंतु मी तर एवढंच म्हणेन की धर्मशालेच्या मैदानावरती जर तुम्ही गेला असाल, तिथे जो एक्सपिरियन्स आहे, तिथे जो अनुभव आहे, निसर्गाच्या गर्द छायेमध्ये स्पर्धा पाहण्याचा जो आनंद असतो ना, तोच आनंद इथे पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा, नो बॉल, नो वरती ठोकलाय चौकार. 5 धावांचा कौल इथे मिळतोय धाव फलकाला आणि धाव फलक वेगाने पुढे सरसावतोय. येस, बॉलिंग करणाऱ्या टीमकडून रिव्ह्यू घेतला गेलाय. गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप आहे. ओके, चला आयोजक, गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेलाय. तर चला आता आपल्याला इनॅक्शन यायचंय. बॅटिंग करणाऱ्या टीमने ही मात्र दात फेटाळली आहे. ओके, कॉल कॅन्सल केला गेलाय. तर गोलंदाज आपण पाहतोय विनय पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. चौकार आलाय. 26 चेंडूंमध्ये तब्बल 64चा पाठलाग करायचा आहे. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य क्रिकेटमध्ये काही नाहीये. पॅडलाईनवरती चेंडू आदळतोय. वेगवान चेंडूचा इथे मारा केला गेला होता. बॅटीचा इनसाइड एज घेत चेंडू सरळ येतोय फाईनच्या क्षेत्रामध्ये. शॉर्ट फाईनला चेंडू रोखला जातोय. सिंगल जरूर मिळते. एक एक करून आता धाव फलकावरती धावा येऊ लागल्यात. पहिल्या 2 चेंडूंवरती असं वाटलं होतं की गोलंदाज कुठेतरी वर्चस्व निर्माण करतात की काय, परंतु बीमर चेंडूवरती आलेला चौकार आणि त्याच्यानंतर धाव फलकाला मिळालेला वेग आता सांगतंय की फलंदाजी करणारा संघ अर्थातच पापडीचा पाडा रूप दाखवतोय. ड्राईव्ह करत असताना ऑन साइडला मिडॉनच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय परंतु 1 धाव काय रोखू शकत नाहीये. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त मित्रांनो. 10 धावा धाव फलकावरती अंकित केल्या गेल्यात. येणारे चेंडू असतील 24 आणि आवश्यकता असेल विजयासाठी ती म्हणजे 62 धावांची. आदरणीय मोहनजी भोईर साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभास्ते टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच जय भोलेनाथ स्वर्गीय नीरावंदी म्हात्रे पिसारवे आणि त्यांना फाईट करेल जय हनुमान वल्लभ ब रोशन. चला दोन्ही संघ कर्णधार आपण टॉससाठी यायचं आहे. पिसारवे संघाचे संघ कर्णधार आलेले आहेत. वल्लभ ब संघ कर्णधार आपण देखील त्वरित यायचं आहे. क्षणातच आपण टॉस करणार आहोत, लक्षात ठेवा. दोन्ही टीम कॅप्टन यायचं आपण लगेच. दशक लोटलं गेलं मित्रांनो या स्पर्धेचं आणि गेली कित्येक वर्ष सातत्याने जी परंपरा दर्शवली ना ग्रामीण टेनिस क्रिकेटची, हा बहुमान आहे हा वलप गावाला मिळालेला या स्पर्धेचा. नो डाऊट जिथे भोलेनाथ शेट आहे तिथे कन्सिस्टन्सी सातत्यता आपल्याला पाहायला मिळते. अगदी क्रीडा स्पर्धा असू द्यात, सामाजिक कार्य असू द्यात किंवा राजकारणामधला त्यांचा प्रामाणिकपणे असू द्यात, प्रत्येक ठिकाणी जिथे भोलानाथ आहेत तिथे कन्सिस्टन्सी पाहायला मिळते. आणि तब्बल 1 दशक लोटलं या स्पर्धेचं. आणि या वल्लभगावच्या गणेश नगरीच्या या मिनी मानखेडेवरती ज्या ज्या वेळेला स्पर्धा होतात ना त्या त्यावेळेला या स्पर्धांना पाहण्याचा आनंद हा थोडासा वेगळा असतो. अगदी मैदानाच्या चौफेर तुम्ही पाहू शकता ज्या प्रकारे रंगरांगोटी केली गेली आहे, ज्या प्रकारे सजावट केली गेली आहे. इच अँड एव्हरीथिंग परफेक्टली डिलिव्हरी हिअर. प्रत्येक गोष्ट आहे ना व्यवस्थित अगदी शिस्तबद्ध पद्धतीने इथे हँड ओव्हर केली गेली आहे. मैदानाच्या चौफेर आपण पाहतोय की एक काळी भिंत उभी केली गेली आहे
आणि त्यामुळे तर आपण पाहतोय की ही बाउंड्री लाईन अधिक सुंदर आणि सुबक पाहायला मिळते. मैदानाची आपण पाहतोय समांतर पातळी, अगदी मैदान ग्राउंड लेवल आपण पाहतोय अगदी प्लेन केले गेले. बसण्यासाठी अतिशय सुंदर, अतिशय लाजवाब असं व्यासपीठ, प्रगल्भ असं व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांसाठी देखील बसण्याची व्यवस्था अतिशय सुंदर पद्धतीने केली गेली आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय की हे मैदान थोडंसं आतमध्ये, थोडंसं जमिनीच्या आतमध्ये, त्यामुळे वरती असलेल्या टेकडीवरती बसून देखील काय क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेतात. ही स्पेशालिटी राहिली या मैदानाची. इथे मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा झाल्यात, अगदी तालुकानिहाय, अगदी ओपनच्या स्पर्धा, जिल्हानिहाय, ग्रामीणच्या स्पर्धा, म्हणजे एक वेगळा वारसा या वलप गावाला स्पेशली क्रिकेटचा राहिला आहे आणि तोच वारसा जपला जातोय पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून. तर सन्माननीय विकास दादांचे ते शुभागमन झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि यानंतरची लढत होणार आहे पिसारवे विरुद्ध वल्लभ या दोन टीममध्ये. तर वल्लभ संघाचा कॅप्टन रोशन पाटील आणि सतीश, आपण लगेच टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. बिग फाईट नेक्स्ट मॅच कॅप्टन विजय पवार पिसारवेचे सज्ज आहेत. तर वल्लभ टीम कॅप्टन पाठवायचं आहे फॉर नेक्स्ट मॅच. पुन्हा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे प्रशांतजी पुजारी सर जॉईन करतायत. धन्यवाद. आलेल्या तमाम पाहुण्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आपल्या व्यासपीठावरती करूयात. निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की आज व्यासपीठ पुन्हा एकदा दुमदुमणार आहे. कालच्या दिवसामध्ये जर का सांगायचं म्हटलं तर अगदी 4 ते 5 वाजता म्हणजे सायंकाळ सत्राच्या सुरुवातीला जवळजवळ आपण पाहतो या स्पर्धेचा शुभारंभ झाला, श्रीगणेश झाला. मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये उद्घाटनपरी सोहळा आपल्याला एन्जॉय करायला मिळाला. त्याच ठिकाणी आपण पाहतो की या स्पर्धेमध्ये जी क्रिस्टल ट्रॉफी दिली जाणार आहे, जिचं वजन तब्बल 25 किलोहून अधिक आहे, अशी क्रिस्टलची ट्रॉफी तिचं अनावरण केलं गेलं. मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये खेळाडूंना मात्र खूप साऱ्या शुभेच्छा इथे दिल्या गेल्या आणि त्यानंतर या स्पर्धेला पुन्हा एकदा एन्जॉय करताना आपण सर्वांनी अनुभवलं. आज दुसरा रात्रीचा खेळ चालू आहे, डे नाईट क्रिकेटची शृंखला ही चालू आहे आणि अगदी आपण पाहतोय की भरपूर मोठा हा कॅम्पेन चालणार आहे आणि निश्चित स्वरूपाने हा मेळा आहे क्रिकेटचा जो वल्लभ नगरीमध्ये पुन्हा एकदा आयोजित केला गेलाय. लोअर फुलटा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस ड्रायव्हिंग स्ट्रोक, हवेमध्ये चेंडू मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक कॅचला कंप्लीट करतोय, विकेटचं होतंय पतन, गोलंदाज शुभमला मिळते अजून एक यश, पापडीचा पाळा आता गोत्यामध्ये अडकलीये. त्याने आपण पाहतो की प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन ऐकवण्याचा प्रयत्न आमचे डीजे मास्टर करतायत. डीजे नितीन आहे त्यांचं नाव, कौतुक करेन. अगदी सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती लिहिलेले गेलेले ऐतिहासिक गाणे हे आपल्याला ऐकायला मिळाले. प्रत्येक वेळेला क्षणोक्षणी आपण पाहतो की सुंदर सुमधुर गीतांची मैफिल इथे सजवली जाते आणि विशेष कौतुक मी नितीनचं यासाठी करेन की धार्मिक आणि सामाजिक गाणे तो वाजवतोय, कुठलंही डबल मिनिंग तो गाणं वाजवत नाहीये, ही चांगली गोष्ट आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतो इंस्टाग्रामवरती गेलो, फेसबुकवरती गेलो तर वेगवेगळ्या रील्समध्ये असे गाणे ऐकायला मिळतात की अगदी ऐकायला कानं व्याकुळ देखील होत नाहीत. परंतु अशा या संधीमध्ये देखील आपले डीजे मास्टर एवढे चांगले गाणे वाजवतात, कौतुक करावं लागेल. अगदी एकवीरा आईचे गाणे असेल, गणपती बाप्पावरचे गाणे असेल, शिवाजी महाराजांचे गाणे असतील आणि अगदी आपण पाहतोय की आता बंगाली बाबा यांच्यावरती देखील त्याने गाणं वाजवलंय. म्हणजे खूप चांगलं इथे मैफिल इथे सजवली गेली. एकीकडे क्रिकेट, दुसरीकडे डीजे, हा जो समीकरण साधलं गेलं ना, यामुळे खेळाडूला तर चार्ज मिळतेच मिळते. त्याचबरोबर जे क्रीडा रसिक आता रात्रीच्या सत्रामध्ये घरूनच प्लॅन करून आलेत की रात्री इथं घालवायचे, त्यांना देखील एन्जॉयमेंट मिळते. राऊंड द विकेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, गॅप शोधून काढलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केला गेला. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडूला हाताला स्पर्श करतोय, सीमारेषेच्या पलीकडे जातोय, मिळतोय 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. टॉस फ्रेश सामना इथे खेळवला जाईल. वल्लभ विरोधात पिसारवे आणि सन्माननीय माजी सरपंच मोहनजी भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस संपन्न होणार. 5 ओव्हर 5 बॉलर, कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. हेअर द टॉस. पिसारवे कॉलिंग, हेड कॉल आणि इट्स अ टेल. वल्लभ ऑन द टॉस. रोशन पाटील कॅप्टन आम्हाला जॉईन करतायत. वल्लभ टीम, रोशन पाटील संघनायक आहेत. भरपूर वर्ष संघाचं तुम्ही लीड करतायत, काय असेल निर्णय? पहिला फिल्डिंग करू आम्ही. कशी वाटली तुम्हाला ही स्पर्धा? तुमची डे स्पर्धा जबरदस्त होती आयोजन, आणि आत्ता बोल्लाशेठ पाटील यांचं आयोजन कसं वाटलं? प्रोफेशनल क्रिकेट वल्लभमध्ये सातत्याने होत असतं, काय म्हणशील? नक्कीच वल्लभ आपल्या बोलण्यात सेटच्या ज्या टुर्नामेंट होतात त्या आपल्या पंचकोशीमध्ये सर्वोत्कृष्ट आयोजन असतं.
एक मोठी फाईट पाहायला मिळेल का? जसा या वलभ संघाने 72 धावांचं टार्गेट उभं केलं आहे, तुमची सुद्धा अशी एक मोठी टार्गेट किंवा असे बॅटिंग होईल का या मॅचमध्ये? नक्कीच प्रयत्न तर करू आम्ही चांगला खेळ खेळायचा. बघू पुढे काय होतं. थँक्यू सो मच. हे होते कॅप्टन वल्लभचे रोशन पाटील. टॉस जिंकला आणि गोलंदाजी. मंगेश मात्र थांबायचं आहे. टॉस जरी पराभूत झाला तरी आपण देखील मोठ्या आयोजक आहात. बाईक असेल, कारची स्पर्धा तुमच्या गावात आम्ही पाहिली आहे. कसं वाटलं तुम्हाला वल्लभ गावाचं आयोजन? आयोजन तर दरवर्षी चांगलंच असतं आणि यावर्षी पण चांगलंच आयोजन आहे आणि खेळण्याला पण मजा आहे. मिनी वानखेडेवर खेळण्यासाठी तुम्हाला आवडतं का? कारण या मैदानाचं नामकरण श्री गणेश मैदान वल्लभ, परंतु मिनी वानखेडे जे स्टेडियमचा लुक, फिल्डिंग आवडतं का खेळण्यासाठी इथे? हा नक्कीच आवडेल, कारण की दरवर्षी किती पण स्पर्धा होते ती आमची एंट्री असतेच. थँक्यू सो मच. हे होते मंगेश म्हात्रे. सो न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. टीम वल्लभ वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. नाउ बॅक टू कॉम बॉक्स. ओव्हर टू प्रशांत सर. धन्यवाद. यस, कॅच कंप्लीट गेली आहे. विकेटचं होतंय पतन, परंतु चेंडू डिलिव्हर करण्याआधीच ब्रदर्स ग्रुपकडून एक पारितोषिक आलं होतं. प्रथमेशच्या प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये. आणि इथे आपण पाहतोय की फलंदाज बाद होतोय, परंतु रिव्ह्यू घेतला गेला. कदाचित पाय सीमारेषेला लागलाय की काय असा कॉल दिला गेलाय पंचांकडून. तर बघूया, थर्ड अंपायरची इथे मागणी केली गेली आहे. तर पंच जरूर हा जो कॉल आहे तो कंप्लीट करतील, फ्रेम चेक करतील. पीटीसी आहे त्याच्यामुळे काही शंकाच नाहीये. कॅमेरामॅन आमचे तिथे सज्ज आहेत. खूप चांगलं काम पीटीसीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. 2,80,000हून अधिकचे सबस्क्रायबर्स पीटीसीवरती आपल्याला पाहायला मिळतात. लाखोंमध्ये त्यांचे मिलियन्समध्ये व्ह्यू चाललेत. सध्याच्या घडीला ब्रँड बनलाय पीटीसी. भारतवर्षामध्ये पीटीसी म्हणलं तर विश्वसनीय आणि पारदर्शकतेसाठी ओळखलं जाणारं नाव आहे. आणि क्वालिटी मेंटेन केली आहे. स्टँडर्ड पण त्यांच्याकडे खूप मोठा आहे. किडी स्वतः चेक करतायत पंचांच्या बरोबर. हो यस, पंचांचा कॉल येतोय. आउट. डीजेला मिळते संधी. ऐकूयात एक सुमधुर संगीत. इथे आपण पाहतोय पूल करण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. कॅच होतोय कंप्लीट. विकेटचं होतोय पतन. पापडीचा पाडा संघ आता अडचणीच्या दरीमध्ये जणू काय ढकलला गेलाय की काय. वेगवान मारा गोलंदाजीचा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रचंड वेग वल्लभच्या गोलंदाजीच्या या गोलंदाजामध्ये पाहायला मिळते. प्रथमेश पाटील, तुमच्यासाठी पारितोषिक अद्याप देखील जिवंत आहे. प्रत्येक विकेटसाठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे ब्रदर्स ग्रुपकडून. 1000 नावावरती झालेत. अजून किती नावावरतील ही संधी आहे तुम्हाला आज लखपती बनण्याची. तर बघा, या संधीचं सोनं केलं तर निश्चित स्वरूपाने आज कमाई चांगली होईल. ओव्हर पिच बॉल होता. ऑन साइडला खेळला गेलाय. डीप मध्ये चेंडू गेलाय जरूर. शोधण्याचा प्रयत्न होतोय. 6 धावांची मोहर लावली जाते पंचांच्या माध्यमातून धाव फलकावरती. हलकासा ओव्हर पिच बॉल होता प्रथमेशचा. त्याच्यावरती ठोकलाय हा षटकार. कमबॅक करण्याचा प्रयत्न. 72चा पाठलाग करायचा आहे. अजून एक मोठा फटका त्या दिशेमध्ये खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. खूप वेगाने चेंडूवरती आले. उसळी खूप चांगली त्यांनी घेतली. एका हातामध्ये चेंडूला रोखलं आणि आपल्या टीमसाठी 3 निर्णायक धाव त्यांनी ते रोखल्यात. या सिंगलने धाव फलकावरती भर जरूर पडते, परंतु लक्ष खूप मोठं आहे. 72चा पाठलाग करायचा आहे. अद्याप देखील 49 धावांची आवश्यकता असणार आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 4 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. 2 बॉल बाकी आहेत या षटकातले. हा प्रॅकर होता. थोडासा उसळी देण्याचा प्रयत्न. शोल्डरचा अतिरिक्त वापर केला गेला. ॲक्शन नीट आणि क्लीन आहे. खूप चांगली ॲक्शन आहे त्यांची गोलंदाजीची. त्यांचा रनअप, त्यांचा फॉलो थ्रू, त्यांचा रिलीज ऑफ पॉईंट, त्याच्यानंतर ज्या प्रकारे विकेटवरती ते पळतायत, खूप चांगलं समीकरण. एक परफेक्ट गोलंदाजीची जी ओळख असायला हवी आहे ना, ते सर्व कॉम्बिनेशन या गोलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 13 चेंडू 48ची आवश्यकता असणार आहे. एक षटक मोठं पाहिजे मित्रांनो. जर का एका षटक 25 धावांचं 30 धावांचं आलं तर या सामन्यामध्ये टीम पापडीचा पाडा कमबॅक करताना पाहायला मिळेल. परंतु बॅटीचा आउटसाइड एज, थिक एज घेतला गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात. कॅच होतोय कंप्लीट. दुसऱ्या 1000चा मानकरी बनलाय. फलंदाज होतोय बाद. अजून एक मोठा धक्का. टीम पापडीचा पाडा या संघाला. लाखात एक हाय समाजसेवक वल्लभ गावाचा. लाखात एक हाय समाजसेवक वल्लभ गावाचा. आर नाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा.
आर नाद नाही करायचा कुणीचा आमच्या बोलण्याचा पाटीलचा आर नाद नाही करायचा कुणीचा आमच्या बोलण्याचा पाटीलचा आर नाद नाही करायचा मोठा फटका खेळण्याचा मनसुबा इथे पाडून काढला गेलाय गोलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून. काय षटक राहिले प्रथमेश यांचं. अगदी 7 धावा त्यांनी खर्च केल्यात या षटकामध्ये. 2 फलंदाज त्यांनी बाद केलेत. गोल्डन षटकाची सांगता आपल्या टीम वलपसाठी केली आणि पुन्हा एकदा आपण पाहतो की टीम वलपचा संघ आपलं वलय निर्माण करतोय, वर्चस्व निर्माण करतोय. दबाव तंत्राचा निर्माण करत असताना वापर हा मात्र विरोधकांना शांत ठेवतोय. परिणामादाखल आपण पाहतोय येणारे चेंडू असतील 12 आणि आवश्यकता असेल विजयासाठी ती म्हणजे 48 धावांची. लक्ष मोठं आहे परंतु क्रिकेट सर्व काही ते शक्य आहे. एक मोठं षटक 25+ जर का आलं तर सामन्याला कलाटणी आपल्याला पाहायला मिळेल. प्रभात आले नवीन गोलंदाज. बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न. पॉइंट मधून चेंडू डीप मध्ये सरसावतोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत आहेत. सिंगल डबलने जास्त काही फरक पडणार नाहीये. टीम वलपला माहिती आहे या सामन्यावरती त्यांनी पकड निर्माण केली. ही पकड ही जी मूठ बांधली गेली तिला जर का अजून आवळायचं असेल तर आता 1-2 चांगले चेंडू टाकत विकेटचं जर का पतन केलं गेलं तर वर्चस्व निर्माण होईल. परंतु टीम पापडीचा पाडा क्षमता आहे या संघाकडे, कुवत आहे या संघाकडे कमबॅक करण्याची आणि तो कमबॅक होताना आपल्याला पाहायला मिळेल का. 11 चेंडू 47ची आवश्यकता. 25 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 फलंदाज बाद झालेत. हे लक्ष चेस केलं जाणार का. स्ट्राईक वरती आपण पाहतोय अनिकेत यांना. विपुल आहेत नॉन स्ट्रायकर एंड वरती. फटका खेळायचा होता जरूर. अप्पर कट करण्याचा प्रयत्न. बॉटम एज घेत चेंडू येतोय. यष्टी रक्षकाच्या पाठीमागे चेंडू रोखला तर जरूर जातोय परंतु एकच धाव मिळते. घरच्या मैदानावरती जेव्हा तुम्ही स्पर्धा खेळताना तर नो डाऊट तुमच्यामध्ये असलेला आत्मविश्वास हा बळावलेला असतो. कॉन्फिडन्स लेवल जी असते तुमची थोडीशी पीकवरती असते आणि तेच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजांनी आपला बोलबाला दर्शवला. दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाज इथे बोलबाला दर्शवतायत परंतु आमंत्रण दिलं गेलं होतं, आमंत्रण स्वीकारलंय. नो प्लस षटकार. 7 धावा धाव फलकावरती. वेस्ट साईडच्या वरचा चेंडू होता त्याला ठोकलंय सरळ प्रेक्षकांमध्ये. 6 धावांची मोहर लावली गेली आहे षटकारासाठी. अजून एक मोठा फटका हवेमध्ये खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. कॅच कंप्लीट केला जातोय परंतु फ्री हिट आहे मित्रांनो. इथे आपण पाहतोय की गोलंदाज कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. लक्ष आता डोक्याच्या वरती चढू लागले. पाणी आता गाळ्याच्या वरती येऊ लागले. 9 चेंडूमध्ये 38चा पाठलाग करायचा आहे. तेवढं सोपं राहणार नाहीये. फटके खेळावे लागतील, हवाई सफर करावे लागतील, स्ट्रोक मोठे ठेवावे लागतील आणि त्याच वेळेला हे सर्व काही शक्य असणार आहे. परंतु सध्याच्या घडीला ज्या प्रकारे गोलंदाजी चालली आहे, ज्या प्रकारे क्षेत्ररक्षणाची सजावट केली गेली आहे, ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण इथे दर्शवलं जातंय, टीम वलप नो डाऊट घरच्या मैदानावरती पाहुण्या संघाला कुठेतरी नस्तनाबूत करण्याचा मनसुबा जो उराशी बाळगला होता त्याच्यावरती 100% काम करतोय. 8 बॉल 37 धावा अद्याप देखील शेष. धीम्या गतीने इथे आपण पाहतोय गती परिवर्तन. निसर्गाचा नियम इथे वापरला गेलाय. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि गोलंदाज आता आपण पाहतो की त्या परिवर्तनाच्या नियमाचा वापर आपल्या गोलंदाजीमध्ये करतायत. मागील चेंडू थोडेसे वेगवान होते, मागील चेंडू थोडेसे उसळी घेणारे होते. यावेळेस आपण पाहतोय की फिंगर्स रोल केले गेले, गती थोडीशी कमी केली गेली, ऍक्सेलरेशन थोडंसं डाऊन केलं गेलं. बॅट्समन बीट होतात परंतु यावेळेस पुल केला गेलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. प्रयत्न चांगला होता. चेंडू जातोय कुठे प्रेक्षकांमध्ये. येतोय 6 धावांसाठी षटकार. पनवेल शहरात चर्चा नावाची आई खरोखर गणपती देवाचा साऱ्या पुराच्या हाताई शिरावर. वल्लभ गावात श्री गणेश क्रिकेट संघ हा 1 नंबर. ही वल्लभ गावात श्री गणेश क्रिकेट संघ हा 1 नंबर. 6 चेंडू 31ची आवश्यकता अद्याप देखील होऊ शकतं. मराठीमध्ये एक म्हण आहे मित्रांनो, कण रगडता वाळूचे तेलही गळे. प्रयत्न करावे लागतील, सर्व काही शक्य आहे. 6 चेंडू 31 धावांची आवश्यकता असणार आहे. पहिले 2-3 चेंडू आणि त्याच्यावरती जर का मोठे 2-3 प्रहार पाहायला मिळाले ना तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव केला जाऊ शकतो. तेवढं सोपं राहणार नाहीये परंतु क्रिकेट आहे, इथे सर्व काही शक्य आहे. असे भरपूर सामने आहेत, असे भरपूर इतिहास आहेत, अशा भरपूर आठवणी आहेत जेव्हा 6 चेंडूमध्ये 36-40 होताना देखील पाहिल्या आहेत. आणि क्रिकेट म्हणलं
तर इथे जोपर्यंत शेवटची धाव रोखली जात नाही, शेवटचा बॉल जोपर्यंत डिलिव्हर केला जात नाही, तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं भाकीत करणं हे सोपं राहणार नाहीये आणि सुरक्षित देखील राहणार नाहीये. चेंडू आहेत 6, आवश्यकता असणार ती म्हणजे 31 धावांची. 41 धावा धाव फलकावरती आहेत. नवीन गोलंदाज विघ्नेश. राऊंड द विकेट. पहिला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून खेळला गेलाय डीप मध्ये. 4 धावा तर जरूर येत आहेत. लक्षामध्ये थोडासा फेरबदल होतोय. 5 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असणार आहे. प्रयत्न केले जात आहेत, प्रयत्न केले जात आहेत. प्रयत्नांती परमेश्वर हे सातत्याने आपण ऐकतो, वाचतो, परंतु आत्मसात केलं जाणार का? 5 चेंडू 27 धावांची आवश्यकता असणार आहे. एक मोठा फटका. तमाम क्रीडा रसिक आता आस लावून बसलेत. पापडीचा पाडा हा संघ आता फक्त आणि फक्त एकच प्रार्थना करतोय, 1-2 मोठे फटके आम्हाला बघायचेत. प्रयत्न केला गेला होता हुक करण्याचा. वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डिलिव्हरी खूप वेगवान होती. उसळी घेणारा चेंडू. अगदी आपण पाहतोय की पट्टस हेडशॉट अशा प्रकारचा चेंडू टाकला गेला. डोक्यावरती आदळतोय. बॅट्समन देखील पूर्णपणे बीट होतोय. मागील चेंडूपेक्षा थोडासा वेग वाढवला गेलाय. प्रयत्न चांगला होता. स्ट्रॅटेजी चांगली होती गोलंदाजाची. 4 चेंडू 26. जवळजवळ आपण पाहतोय की सामन्यावरती वर्चस्व वल्लभ टीमचं आहे, परंतु पापडीचा संघ कशा प्रकारे फाईट बॅक देणार. रिव्ह्यू घेतला गेलाय वाईट साठी गोलंदाजी करणाऱ्या टीम कडून. तर चला आयोजक पंच, व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. गोलंदाजी करणाऱ्या संघाला माहिती आहे रिव्ह्यू बाकी आहे, तर वापर करूनच घेऊयात. टेक्नॉलॉजी आहे आणि टेक्नॉलॉजीचा वापर इथे केला गेलाय. पंच इशारा जरूर दर्शवतील. व्हाईट साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. सर्वांच्या नजर आता टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या पंचांकडे आता लक्ष वेधलं जाते. पंचांचा इशारा काय येणार आहे? इट्स अ फेअर बॉल. आपण पाहतोय की खूप चांगला वापर टेक्नॉलॉजीचा केला गेला आणि विशेष करून विकेट कीपर भरपूर कॉन्फिडंट होते की हो मी कॉन्फिडंट आहे, मला आत्मविश्वास आहे की हा फेअर बॉल आहे. विकेटचं होते पतन, सफलता होते प्राप्त. जवळजवळ आपण पाहतो की या सामन्यावरती टीम वल्लभने वर्चस्व निर्माण केलं गेलंय. असं वाटत होतं की टीम पापडीचा पाडा शिरकाव करते की काय, परंतु गोलंदाजीने ज्या प्रकारे भडीमार केला, ज्या प्रकारे टीम वल्लभने आपल्या गोलंदाजीच्या तोफखान्याचा वापर केला, प्रत्येक वेळेला अटॅकिंग गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की पापडीच्या पाड्या संघाने खांदे टाकले मैदानावरती, पायांमध्ये बेड्या लावल्या, फलंदाजांना शांत उभं ठेवलं गेलं. परिणामादाखल आपण पाहतोय पहिल्याच मॅचमध्ये टीम वल्लभने घरच्या मैदानावरती वर्चस्व दाखवलंय. पाहुण्या संघाला थोडंसं नमवलंय की काय असं म्हणावं लागेल. परंतु 2 बॉल बाकी आहेत. काहीही घडू शकतं. क्रिकेट आहे. सध्याच्या घडीला बाजू मजबूत आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमची, परंतु क्रिकेट आहे, काही सांगता येत नाहीये. 2 बॉल बाकी आहेत. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. स्वीपर कव्हर मध्ये चेंडू जातोय. 2 धावा वेगाने इथे कंप्लीट केल्या जात आहेत. जवळजवळ आपण पाहतोय की हा सामना पूर्णपणे आपल्या खिशामध्ये टाकला गेलाय, परंतु विजयाचे दरवाजे कशा प्रकारे उघडले जातील कौतुक करावं लागेल. टीम वल्लभचं पहिल्या सत्रामध्ये फलंदाजाने आपली भूमिका चोखपणे बजावली, त्यानंतर गोलंदाजाने कमालीची गोलंदाजी केली आहे आणि याच डॉट बॉलच्या बरोबरीने टीम वल्लभने हा सामना जिंकलाय. विजयाची पहिली पताका इथे रोवली आहे. घरच्या मैदानावरती स्पर्धा खेळत असताना घरच्याच आयोजनावरती काय कमालीचा क्रिकेट राहिलाय. पहिला कॉन्फिडन्सने नटलेला आणि भरलेला विजय आपल्याला पाहायला मिळतोय. हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स आणि तुमचं खूप खूप कौतुक करतो टीम वल्लभ. त्याचबरोबर कौतुक करेन मी टीम पापडीचा पाडा यांचं देखील, कारण की चंद्रकांत स्मृती पापडीचा पाडा या संघाने शिस्तबद्धपणा आणि त्याचबरोबर आयोजकांनी दर्शवलेला विश्वास याच्यावरती सार्थ असा खेळ दाखवला. याबद्दल तुमचं देखील मी धन्यवाद व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग नोंदवला याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो आणि तुमच्या क्रिकेटिंग करिअरच्या पुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा तमाम आयोजकांच्या माध्यमातून देतो आणि तुमचं धन्यवाद व्यक्त करतो. तर चला पुढील सामना लवकर यायचंय. धन्यवाद. एक विशेष सन्मान आपण इथे करतोय. वल्लभ गावातील विकास वणगे यांचा सन्मान होणार आहे. मी विनंती करतो राजू दादा यांना की विकास वणगे यांचा इथे सन्मान करायचं. विकासजी वणगे या स्वागत कक्षामध्ये आपला सन्मान घेण्यासाठी आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. प्रवीण सर थोडंसं तुम्हाला थांबवतो, कारण की प्लेअर ऑफ द मॅच हे देखील आपण इथे जाहीर करूयात. विनय गावंड ठरतात या सामन्याचे प्लेअर ऑफ द मॅच, ज्यांनी मात्र 19 चेंडूंचा सामना केलाय. 49 धावांची सफल मॅरेथॉन इनिंग त्याने साकारली.
5 चौकार 3 षटकार अप्रतिम दर्जेदार खेळी त्याची पाहायला मिळाली. त्यामुळे आपण त्याला देखील सन्मानित करूयात प्लेअर ऑफ द मॅच या पारितोषिकाने. संघनायक विनय गावंड या मॅचचा हिरो ठरलाय आणि 49 धावा, एका धावेची कमी राहिली, परंतु काय कमालीचा खेळ राहिलाय. विकास जीवणगे यांचा सन्मान करत असताना आमचे माजी सरपंच एकच वादा राजू दादा, श्री गणेश टीमचे मेंटॉर कोच दादा खुश आहेत कारण संघ जिंकलाय भारी मार्जिनने. विकास जीवणगे धन्यवाद. असंग्रहण करायचंय आणि या मॅचचा हिरो या स्पर्धेचा करता धरता कार्यकर्ता आधारस्तंभ ज्याने भरपूर मेहनत घेतली आणि फायनली मेहनत रंगलाई विनय गावंड मॅन ऑफ द मॅच. आणि विनंती करतो सन्माननीय माजी सरपंच मोहनजी भोईर राजू दादा आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन विनय गावंडला सन्मानित करावं. प्लेअर ऑफ द मॅच 49 धावा, काय कमालीची बॅटिंग राहिली. वन मॅन शो. लेफ्ट इज व्हेरी डेंजरस बॅट्समन आणि विनयने अनेक वेळा इतिहास घडवलेत, अनेक रेकॉर्ड बनवलेत. 9 चेंडू 9 षटकार असतील आणि नेहमी चांगली बॅटिंग केली आहे. मोहनजी भोईर माजी सरपंच वलप यांच्या शुभास्ते हा पुरस्कार दिला जातो. ब्रँडेड शूज. प्लेअर ऑफ द मॅच 49 धावा विनय गावंड. ब्रँडेड शूज